पाठवलीच, सगळ्यांना माहिती आहे. जस्ट वन लिटल इन्फॉर्मेशन राईट नाव. आपले आजचे जे वक्ते आहेत भरत गोडांबे, हे आतापर्यंत सर्वात यंगेस्ट फॅकल्टी आहेत. त्यांचं स्वागत. बाकी आता नावापुढे MSc दिसते आहे, थोड्या दिवसात PhD होणार आहे. त्याबद्दल त्यांना शुभेच्छा. धन्यवाद. त्यांचा आजचा विषय आहे ऑल अबाउट इंडोर प्लांट्स. भरत, तुम्ही सुरू केलं तरी हरकत नाहीत. धन्यवाद. ओके ओके, धन्यवाद सर. नमस्कार मंडळी. सहवर्धन ग्रुपचे सगळे पदाधिकारी, त्याचबरोबर या आजच्या सेशनमध्ये सहभागी झालेले सर्व निसर्गप्रेमी, वृक्षप्रेमी आणि झाडांवर प्रेम करणाऱ्या सर्व मंडळींना नमस्कार, राम राम. सर्वप्रथम आजच्या वर्ल्ड मायग्रेटरी बर्ड डेच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. त्याचबरोबर आज जागतिक मानसिक स्वास्थ्य दिवस सुद्धा आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहिती असेल की असंख्य आतापर्यंत रिसर्च जे झालेले आहेत ते सांगतात की तुम्ही जर झाडांची आवड तुम्हाला असेल, झाडं लावण्याची आवड असेल किंवा झाडांमध्ये तुम्ही रमत असाल, तर जो मानसिक तणाव आहे हा सगळा आपण सहज दूर करू शकतो. किंबहुना आता परदेशांमध्ये तर फॉरेस्ट थेरपी, प्लांट्स थेरपी त्या नावाने वेगवेगळ्या थेरपी विकसित केलेल्या आहेत. आणि हे सगळं अगदी सहज शक्य आहे. आपली जी गार्डनिंगची हॉबी आहे ती सहज वाढवत जपत आपण या सगळ्या वेगवेगळ्या मानसिक रोगातनं सहज बाहेर येऊ शकतो. किंबहुना हे मानसिक रोग आपल्यापर्यंत येणारच नाहीत अशी देखील आपण काळजी घेऊ शकतो. तर असो, मी सेशनला सुरुवात करतो. जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज मी इंडोर प्लांट्स बद्दल बोलणार आहे. आणि इंडोर प्लांट्स ही संज्ञा आली कशी, याची गरज काय भासली, हे सगळं आपण बघत बघत इंडोर प्लांट्सची काळजी कशी घ्यायची, त्यानंतर काय त्याच्याबद्दल डूज डोन्ट्स आहेत, त्याच्याबद्दल काही गैरसमज आहेत, काही समज आहेत, हे सगळं जे मला माहिती आहे ते मी आपल्यासोबत शेअर करणार आहे. जे आपल्याला माहिती असेल ते देखील आपण सांगावं, जेणेकरून आपण आणखी चांगल्या पद्धतीने माहिती घेऊ शकतो. इंडोर प्लांट्स कडे जाण्याआधी आपण बेसिक प्लांट सायन्स बघूया. आपण जेव्हा एखादं झाड लावतो तेव्हा त्या झाडाला किंवा त्या वनस्पतीला किंवा त्या रोपाला काय काय आवश्यक गोष्टी आहेत. मंजिरी म्हणून कोणतरी, त्यांचा ना ऑडिओ चालू आहे, जरा विनंती आहे त्यांनी ऑडिओ बंद करावा. मी म्यूट करतो. ओके, धन्यवाद. तर प्लांट्सची जी बेसिक नीड आहे ती आधी आपण लक्षात घेतली पाहिजे की कुठलंही जेव्हा आपण झाड लावतो, मग ते घरात लावो किंवा घराच्या बाहेर लावो, त्या झाडाला काही बेसिक नीड्स असतात. जसे आपली अन्न वस्त्र निवारा ही आपली गरज आहे, तशी प्रत्येक वनस्पतीची देखील काहीतरी बेसिक नीड असते. आणि ती बेसिक नीड म्हणजे सगळ्यात पहिले म्हणजे त्याला पाहिजे की ज्याच्यामध्ये ते उगवणार आहे त्याला आम्ही आपल्या हॉर्टिकल्चरच्या भाषेत किंवा बॉटनीच्या भाषेमध्ये आम्ही त्याला सबस्ट्रेट म्हणतो किंवा मीडिया म्हणतो, किंवा ज्याला आपण माध्यम म्हणू शकतो की ज्याच्यामध्ये ते वनस्पती ग्रो होणार आहे. आपल्याकडे सगळ्यात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असणारं माध्यम म्हणजे माती, सॉइल, त्याच्यामध्ये आपण ग्रो करतो. आता असंख्य वेगवेगळे मीडिया सध्या उपलब्ध आहेत. कोकोपीट आहे, वर्मिक्युलाइट आहे, पॉप बॉल्स आहेत, हायड्रोटोन्स आहेत, कॉटन आहे, पेबल्स आहे, ग्रॅव्हल्स आहेत, अशा असंख्य मीडिया सध्याच्या घडीला उपलब्ध आहेत. आणि त्याच्यामध्ये दिवसेंदिवस वाढ देखील होत आहे. जसे जसे रिसर्च होत आहेत, जसे जसे फर्टाईल सॉइल मिळणं कमी होत आहे, तसं तसं या सगळ्यामध्ये वाढ होत आहे. त्याचबरोबर झाडाची दुसरी महत्वाची गरज आहे ते म्हणजे पाणी. जसं मी आधी म्हटलं की काहीतरी सबस्ट्रेट पाहिजे, पण आता हायड्रोपोनिक्स मध्ये तर सध्या माध्यमाची सुद्धा गरज लागत नाही, तुम्ही फक्त डायरेक्ट पाण्यामध्ये झाडं लावू शकता. त्यामुळे झाडाची सगळ्यात महत्वाची जी गरज आहे ती म्हणजे पाणी. पण ते देखील मोजून मापून तोलून, असा मी नेहमी शब्द वापरतो. कारण की आपल्या जेव्हा जेव्हा लक्षात येतं की आपण आपल्या घरामध्ये झाड लावलंय आणि मग घरामध्ये फॉर एक्झाम्पल 4 माणसं असतील, तर चारीच्या चारी जण 4 वेगवेगळ्या वेळेला त्या झाडावर अतिप्रेमापोटी पाणी देतात. आणि मग तुमच्या आमच्या अतिप्रेमापोटी ते झाड लवकरच देवाघरी जातात. हे काय होतं, कारण की आपण त्याला अति वॉटरिंग करतो. त्याला गरज नसते एवढ्या पाण्याची, पण आपल्याला वाटतं की झाड लावले म्हणजे पाणी दिलंच पाहिजे किंवा तो आपलं आद्य कर्तव्य आहे ना, असं म्हणून आपण ते पाण्याच्या माऱ्याने त्या झाडाला मारून टाकतो. पण पाणी गरजेचं आहे, पण पुन्हा तसंच मोजून मापून तोलून. त्याचबरोबर सूर्यप्रकाश अतिशय गरजेचा आहे, कारण की त्याच्याशिवाय ते फोटोसिंथेसिस किंवा प्रकाश संश्लेषण क्रियाच करू शकत नाही. त्यामुळे मग तो सनलाईट पार्शियल असेल, डायरेक्ट असेल, इनडायरेक्ट असेल, सेमी शेड स्वरूपात असेल, तसाही असेल, पण तो झाडाला आवश्यक असतो, त्यामुळे तो आहे. आणि हवा,
आता इथे हवा हा शब्द अशासाठी वापरलाय कारण की त्या हवेमध्ये मिक्सचर आहे, त्याच्यामध्ये ऑक्सिजन आहे, त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड आहे, त्याच्यामध्ये नायट्रोजन आहे. तर अशा सगळ्याच गोष्टी झाडाला वेगवेगळ्या वेळी आवश्यक असतात आणि म्हणून हवा हा शब्द या ठिकाणी वापरला. तर अशी ही झाडाची प्रत्येक रोपाची ही काय म्हणू शकतो आपली बेसिक नीड आहे. आता इंडोर प्लांटकडे वळण्याआधी आपण एक बघितलं पाहिजे की प्रत्येक झाडाला या सगळ्या गोष्टींची आवश्यकता असते. इथे एक छोटंसं उदाहरण देतो आणि मग मी पुढे जातो. जसं आपल्या घरामध्ये जर 4 माणसं असतील किंवा 5 माणसं असतील, त्या प्रत्येकाच्या आवडी-निवडी वेगळ्या असतात. मारून मुटकून त्या घरातली होम मिनिस्टर या सगळ्यांच्या आवडी एका समान पातळीवर आणण्याचा प्रयत्न करते किंवा जेवणाच्या हॉबी ज्या असतात ते समान पातळीवर आणण्याचा प्रयत्न होतो. पण प्रत्येकाची जेवण्याची जी कॅपॅसिटी असते ती वेगळी असते. जे प्रौढ असतील ते 2 चपाती, वाटीभर भात एवढं खात असतील किंवा त्यात पण काही जण 1 चपाती, 2 वाट्या भात, काही जण फक्त भातच खात असतील, काही जण 4 चपात्या खात असतील, काही जण एकच वाटी भात खात असतील, काही जण एकच फक्त चपाती खात असतील. म्हणजे याचा अर्थ प्रत्येकाच्या शरीराची जशी नीड वेगवेगळी आहे तसंच सगळ्या झाडांना जरी या सगळ्या गोष्टी पाहिजे असल्या तरी त्या वेगवेगळ्या प्रमाणात हव्या असतात. पण आपण काय करतो, आपण पंक्तीमध्ये जेवण वाढतो त्या पद्धतीने झाडांना या सगळ्या गोष्टी देतो. पंक्तीमध्ये तुम्ही बघितलं असेल लग्नाची पंगत, पूर्वी पंक्ती असायच्या आणि पंक्तीमध्ये सरसकट सगळ्यांना जर ठरलं एक डाव भात वाढायचा तर पहिल्या पात्रापासून शेवटच्या पात्रापर्यंत सगळ्या पात्रांमध्ये 1 डाव भात, 1 डाव वरण, 2 डाव भाज्या, नंतर पापड, लोणचं असं सगळं कॉमन त्या पात्रांमध्ये आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे ते जेवायला बसणारा लहान मूल बसू दे, मोठा माणूस बसू दे, ज्येष्ठ नागरिक बसू दे, सगळ्यांना ताटामध्ये सेम असतं. पण प्रत्येकाच्या खाण्याची कॅपॅसिटी वेगळी असते, प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते आणि म्हणून मग पंगत उठली की आपल्याला बघायला मिळतं कोणाच्या पात्रात काही जण ताटं पूर्ण साफ केलेले असतात, काहींच्या ताटामध्ये बरंच उरलेलं असतं. लहान मुलांचं ताट असेल तर त्याच्यामध्ये काहीतरीच गोड खाल्लेलं असतं, बाकीचं सगळं फेकून दिलेलं असतं. हे सांगायचं कारण काय, कारण आपण हे सगळं सेम झाडांसोबत वागतो. आपल्या घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाडं असतात, त्यातली काही सेमी शेड आले असतात, काही सन लव्हिंग असतात, काही अगदीच इंडोर स्वरूपातली असतात ज्यांना सावलीची गरज असते. पण आपण या सगळ्याकडे अत्यंत दुर्लक्ष करतो आणि आपल्याला जे हातात मिळेल ते अत्यंत सर्व धर्म समभाव किंवा काय म्हणू शकतो समभाव या पद्धतीने सगळं, मग ते फर्टिलायझर असो, ते पाणी असो, ते जे काय असो, माया असो, ती सगळी समप्रमाणात या सगळ्या झाडांवर देतो आणि तिथे आपली खऱ्या प्रमाणात चूक होते. कारण की आपण त्या झाडाचं जे काय म्हणू शकतो बेसिक नेचर आहे तेच आपण जाणून घेतलेलं नसतं आणि मग आपल्याला रिझल्ट असा दिसतो की काही झाडं खूप चांगली वाढतात, काही झाडं अगदीच माना टाकलेले असतात, काही झाडं तर आणल्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशीपासूनच आपल्या घरातनं जाण्याच्या मार्गावर असतात. हे का होतं, कारण की आपण त्या झाडाचा स्वभाव समजून घेत नाही, आपण त्या झाडाची बेसिक नीड समजून घेतो. आणि त्यामुळे ज्यांना ज्यांना इंडोर्सची आवड आहे किंवा झाडं लावण्याची आवड आहे त्या सगळ्यांनी थोडा का होईना झाडांचा अभ्यास केला पाहिजे. झाडं खूप बोलतात आपल्याशी, आपण सगळे गार्डनिंग करत असाल त्यामुळे आपल्याला लक्षात येत असेल की झाडं खूप सांगतात. त्यांच्या प्रत्येक काय म्हणू शकतो कृतीतनं त्यांना काय डेफिशियन्सी आहे, काय आवश्यकता आहे, हे सगळं झाडं आपल्याशी सांगत असतात, बोलत असतात. पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि आपल्याला जे वाटतं आपण ते करतो, तिथे आपली चूक होते. त्याच्यामुळे थोडं झाडांचं निरीक्षण करा, थोडं झाडांशी बोलायचा प्रयत्न करा, ते काय सांगतात ते समजून घ्यायचा प्रयत्न करा, जेणेकरून आपण जे एक्सेस न्यूट्रियन देतो ना, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की काही कुपोषणाचे पण 2 प्रकार असतात बघा. काहींना काहीच मिळत नाही म्हणून कुपोषित होतात आणि काहींना अति प्रमाणात मिळतं म्हणून ओबेसिटीने ते कुपोषित होतात. तेही कुपोषणाचाच प्रकार. त्यामुळे अशा पद्धतीने आपण झाडांवर देखील करतो आणि मग तिथे गडबड होते. तर आपण येणार आहोत इंडोर प्लांट्स विषयी, किंवा याचं सरसकट जर मराठीमध्ये भाषांतर करायचं म्हटलं तर बंदिस्त जागेमध्ये लावलेली झाडं. सावलीतली झाडं असं नाही मी म्हणू शकत, कारण की इंडोर या कन्सेप्टच्या अंडर बरेच गोष्टी येतात. आपल्या एक घरातल्या आज जेव्हा आपण झाडं लावतो घरामध्ये तेव्हा देखील काही ठिकाणी डायरेक्ट सनलाईट येत असतो, काही ठिकाणी सनलाईट येतो पण तो डायरेक्ट नसतोय, डाळून येत असतो, काही ठिकाणी बिलकुल येत नसतो. तर अशा या तिन्ही प्रकारांमध्ये आपण झाडं लावू शकतो. या सगळ्यांना एकंदरीत इंडोर असं म्हणतात. त्यामुळे फक्त सावलीतली झाडं असं आपण त्याचं मराठीत भाषांतर केलं तर ते चुकीचं ठरेल, म्हणून बंदिस्त जागेमध्ये लावलेली झाडं असं आपण त्याला म्हणू शकतो. आणि पुन्हा आता बंदिस्त जागा म्हणजे काय, तर ते चारी बाजूनी बंदिस्त नाही तर त्याला छत आहे अशा पद्धतीची बंदिस्त जागा म्हणजे झाडं, किंवा घराच्या आत लावलेली झाडं असं आपण म्हणू शकतो. घराच्या आत किंवा काहीतरी जे कन्स्ट्रक्टेड आहे
ऑफिस असेल, तुमचं जे काय असेल त्याच्या आत लावलेली झाड. आता या झाडांकडे वळण्याची गरज काय लागली, तर जसं पुन्हा तसंच की आपण पूर्वी झाडं लावत होतो, घराच्या आजूबाजूला आवार होतं, जागा होती, त्या ठिकाणी झाडं लावायची आवड असल्यामुळे आपण भरपूर झाडं लावायचो. तर जसं आपण सिटीकडे आलो, हळूहळू बिल्डिंग वाढल्या, शहरीकरण झालं, जागा कमी होत गेली, पण झाडं लावण्याची जी आवड ती तर जोपासायला पाहिजे, ती मला जोपासायची. पण मग आपण पूर्वी चाळी होत्या, त्याच्यामुळे सूर्यप्रकाश बऱ्यापैकी यायचा. आता सूर्यप्रकाशाची देखील मारामारी सुरू झाली, कारण की काही बिल्डिंग 2 मजल्याच्या, काही बिल्डिंग 22 मजल्याच्या, काही बिल्डिंग 35 मजल्याच्या, काही बिल्डिंग 4 मजल्याच्या. आणि या सगळ्या वेगवेगळ्या काय म्हणू शकतो अप अँड डाऊन मुळे सूर्यप्रकाश व्यवस्थित आपल्यापर्यंत पोहोचत नाही किंवा आपल्या त्या झाडांपर्यंत पोहोचत नाही. आणि मग त्यामुळे त्या आवारात देखील झाडं लावण्याची जागा नाहीये किंवा सूर्यप्रकाशाची मारामारी. आणि याच्यामधनं मग नवीन एक कन्सेप्ट आला, तो म्हणजे इंडोर प्लांट्सचा, किंवा जी आपण म्हणू शकतो की बंदिस्त जागेमध्ये जी लावायची झाड आहेत ती. आता या झाडांचं वैशिष्ट्य काय, तर या झाडांना अत्यंत कमी प्रमाणात सूर्यप्रकाश लागतो, किंवा जसा तुमच्याकडे सूर्यप्रकाश आहे त्या पद्धतीने तुम्ही ती झाडं जर ऍडजस्ट केलीत तर ती झाडं खूप चांगल्या पद्धतीने वाढतात. दुसरं म्हणजे ही झाडं खूप कमी जागेत वाढतात. म्हणजे तुमच्याकडे जी काही जागा आहे, जो काही पॅच तुम्हाला डेकोरेट करायचा आहे, त्या पद्धतीने जर तुम्ही झाडं सिलेक्ट केली तर तुमचा तो कोपरा सुशोभित पण होतो आणि त्याला फार अशी जागा लागत नाही, कारण की त्यांचा पसारा असा खूप मोठा नसतो. म्हणजे त्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या व्हरायटी आहेत. जर तुमच्याकडे मोठी इंडोर स्पेस आहे आणि ती तुम्हाला ऑक्युपाय करायची, तर खूप झाडं लावण्यापेक्षा एकच असं एखादं झाड ॲग्लोनेमा सारखं किंवा कोलोकेशिया सारखं निवडायचं, किंवा त्याच्यामध्ये वेगवेगळ्या फिगच्या व्हरायटी आहेत, वेगवेगळ्या फिलोडेंड्रॉनच्या व्हरायटी आहेत, की ज्यांचा पसारा एकाच झाडाचा बघायला गेला तर खूप मोठा पसारा दिसतो, पण त्या एकाच झाडामुळे तुमचा खूप मोठा पॅच जो असेल मोकळा मोकळा वाटतो तो तुम्ही भरू शकता. तशा वेगवेगळ्या पद्धतीचा पसारा असणारी, मग छोट्यापासून मोठ्यापर्यंत अशी ही सगळी झाडं आहेत. दुसरं या झाडांचं वैशिष्ट्य म्हणजे यांना जागा, रूट साठी जी जागा आहे ती खूप कमी लागते. म्हणजे जर आपण आंब्याचं झाड डोळ्यासमोर आणा, तर एखादं आंब्याचं झाड जेव्हा बाहेर आपण लावतो तेव्हा ते जमिनीमध्ये त्याचे रूट स्ट्रक्चर किती आतपर्यंत जाईल, आणि तेच झाड जेव्हा तुम्ही बोन्साय करता तेव्हा त्याचं रूट स्ट्रक्चर किती मर्यादित राहतं. पण आंबा आता तुम्ही इंडोर मध्ये लावू शकत नाही, पण एखाद्या आपण टब मध्ये लावला, एखाद्या बकेट मध्ये लावला, तर डोळ्यासमोर आणा की त्या टब मध्येच त्याचं जे रूट स्ट्रक्चर आहे ते फिरत राहतं. तर त्याच पद्धतीने इथे होतं की या झाडांच्या मुळातच रूट स्ट्रक्चर फार कमी असतं, छोटस असतं. त्यामुळे तुमचा जो काही पॉट तुम्ही निवडाल त्या पॉटमध्ये भलं मोठं झाड देखील तुमच्या त्या पॉटमध्ये राहू शकतं. व्यवस्थित त्याच्या वेळा जर मेंटेन केल्या तर त्या छोट्याशा पॉटमध्ये देखील मोठं झाड खूप चांगल्या पद्धतीने राहतं, वाढतं आणि आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने रिझल्ट देतं असंही बघायला मिळतं. आपण पुढे वळूया की या झाडांची वैशिष्ट्य काय, जसं मी सांगितले. आणखी काही गोष्टी आहेत की या ज्या बेसिक गरजा आहेत या झाडांच्या, इंडोर प्लांट जेव्हा आपण म्हणतो तेव्हा, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे प्लांट सिलेक्शन. जसं आपल्याला माहिती पाहिजे की मला घरामध्ये कुठल्या कोपऱ्यामध्ये झाड लावायचं, ज्या ठिकाणी डायरेक्ट सनलाईट येतोय किंवा त्या ठिकाणी लाईट येतोय पण तो गाळून येतोय, किंवा अशी जागा आहे की जिथे बिलकुलच लाईट येत नाही, तर कुठल्या जागी नक्की तुम्हाला झाड लावायचंय याच्यावर तुमचं झाड सिलेक्शन होतं, प्लांट सिलेक्शन होतं. आणि फार गरजेचं आहे. जर तुम्ही सिंगोनियम सारखी झाडं निवडली आणि तुम्ही अगदी डायरेक्ट सनलाईट मध्ये ठेवली तर ती काही दिवसांनी जळतात, त्याचा रिझल्ट तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे अशी झाडं निवडावी की ती त्या त्या ठिकाणी व्यवस्थित राहतील. त्याच्यामुळे प्लांट सिलेक्शन अत्यंत महत्वाचं आहे. दुसरं म्हणजे मी जसं म्हटलं की पाणी, वॉटरिंग. ते इंडोर मध्ये वॉटरिंग करताना फार महत्वपूर्ण लक्ष द्यावं लागतं. बाहेर पण असेल तरी गरजेचं आहे, पण इंडोर मध्ये लक्ष द्यायला लागतं, कारण तिथे तुमचा करणारा जो सबस्ट्रेट आहे, आजकाल आपण वेगवेगळे सबस्ट्रेट वापरतो. पूर्वी सरसकट आपण मातीमध्ये झाडं लावायचो, पण आता असं झालं की एखाद्या कुंडीमध्ये जर तुम्ही माती भरली आणि ती जेव्हा कुंडी उचलता तेव्हा त्या कुंडीचं वजन, मातीचं वजन, झाडाचं वजन एवढं सगळं उचलायला 45+ वाली लोक पॉसिबल नाही होत, कारण की झाडा लावण्याची आवड असणारी लोक जनरली या एज मध्ये बघायला मिळतात. आता खूप चांगल्या पद्धतीने वेगवेगळ्या एज ग्रुपमध्ये बघायला मिळतात, पण जास्त करून ही लोक बघायला मिळतात. त्यामुळे ते उचलता येत नाही पॉट. त्यामुळे तो जो सबस्ट्रेट आहे तो आता कोकोपीट मिक्स केलं जातं. मग ते जे जेव्हा कुंडी भरली जाते तेव्हा त्याच्यामध्ये माती, कोकोपीट, खत असं वेगवेगळ्या प्रमाणामध्ये घेतलं जातं. तर त्याच्यामध्ये ग्रॅव्हल्स, पेबल्स टाकले जातात. आता पॉप सॉइल नावाचं एक मटेरियल मिळतं, ते देखील तुम्ही वापरून त्याच्यामध्ये झाडं लावू शकता. किंवा क्वायरचे वेगवेगळे बेड मिळतात, त्याच्यामध्ये तुम्ही झाडं लावू शकता. तर या सगळ्याची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे पाणी देताना खूप मोजून, मापून, तोलून तुम्हाला
द्यावं लागतं. दुसरी आणखी एक गोष्ट ते म्हणजे तुम्ही जेव्हा इंडोर मध्ये बऱ्याच ठिकाणी पॉट निवडताना ते सिरॅमिकचे असतात, त्याला होल नसतात, किंवा आता वेगवेगळ्या मटेरियलचे पॉट मिळायला लागले डेकोरेटिव्ह, तर त्यांना होल नसतात. मग त्यावेळी अशा वेळी झाडांना पाणी देताना खूप मोजून मापून द्यावं लागतं, जेणेकरून ते आतमध्ये साठलं देखील नाही पाहिजे आणि खूप कमी पण नाही झालं पाहिजे. आणि हे सगळं कधी आपल्याला कळतं, जेव्हा हळूहळू आपण जेव्हा त्याचं निरीक्षण करतो की माझ्या झाडाला किती पाणी लागतंय, किती लागते, माती कोरडी तर नाही लागत आहे ना, सबस्ट्रेट कोरडा तर नाही पडत आहे ना. तर एवढं थोडंसं लक्ष दिलं तर आपल्याला पाणी किती द्यावं, कसं द्यावं याचं प्रमाण कळतं. दुसरं आहे डिहायड्रेशन. जसं एखाद्या आपल्याला पाण्याची कमतरता झाली तर आपल्याला सोक लागतो किंवा आपल्याला डिहायड्रेट होतो, तसं झाडं देखील डिहायड्रेट होतात. म्हणजे काही काही झाडं अशी आहेत, सेन्सवेरिया आहे, स्नेक प्लांट ज्याला म्हणतात, किंवा ज्याला मदर इन लॉ स्टंग असं म्हणतात. आता हे झाड असं आहे की याला पाण्याची कमतरता जरी झाली ना तरी ते झाड तुम्हाला बिलकुल दाखवणार नाही की त्याला पाणी कमी पडतंय. ते तसंच व्यवस्थित जगत राहील. अगदी ते म्हणजे काय म्हणू शकतो, 4 महिने 5 महिन्यानंतर तुम्हाला दाखवेल की बाबा मला पाणी कमी पडतंय, मला पाणी दे. पण बाकीची जी झाडं आहेत ती डिहायड्रेट लवकर होतात. तर त्यामुळे आपल्याला ते लक्ष दिलं पाहिजे की पाणी कमी सुद्धा नाही झालं पाहिजे आणि ओव्हर वॉटरिंग सुद्धा नाही झालं पाहिजे. नाहीतर काय होतं, पॉटमध्ये पाणी साठून राहतं आणि मग जी रूट आहेत, मुळं आहेत, ती सडायला सुरुवात होते. आणि जर मुळं सडायला सुरुवात झाली तर मग झाड आपलं वाचू शकत नाही. त्याच्यामुळे ते गरजेचं आहे. वॉटर क्वालिटी हा एक विषय फार महत्वाचा आहे, कारण आपल्याकडे जे पाणी येतं हे पाणी ट्रीट होऊन आलेलं असतं. त्यामुळे त्या पाण्याचा पीएच नक्की काय आहे, पाणी खूप ऍसिडिक नाही ना, पाणी खूप बेसिक नाही ना, हे देखील पाहणं गरजेचं आहे. पण हे जनरली मोठ्या मोठ्या नर्सऱ्यांमध्ये जनरली वॉटर क्वालिटी टेस्टिंग केलं जातं. आपल्या घराच्या लेवलला ओके, आपल्याकडे जे पाणी येतं ते साधारण 6.5 ते 7.5 या पीएच मधलं असतं, त्याच्यामुळे ते चालतं. पण याच्यावर देखील आपण लक्ष देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर ड्रेनेज, जसं मी म्हटलं की जे आपण झाडं लावलेली आहेत, ज्या पॉटमध्ये लावलेली आहेत त्या पॉटला होल असणं गरजेचं आहे. समजा तुमचे डेकोरेटिव्ह पॉट असतील तर त्याला होल मारणं गरजेचं नसेल, ड्रेनेजसाठी होल मारणं शक्य नसेल, तर मग त्यावेळी तुम्ही पाणी मोजून मापून तोलून दिलं पाहिजे, जेणेकरून कमी पण पाणी होणार नाही आणि जास्त पण पाणी होणार नाही. तर ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. लाईट सोर्स हा देखील गरजेचा आहे. आपण म्हणतो की इंडोर आहे त्याच्यामुळे लाईटची गरजच नाही, तर लाईटची गरज नाही, त्याला सूर्यप्रकाशाची गरज नसते, तर त्याला लाईटची गरज आहे. मग ही लाईट कुठनं मिळते त्याला, तर ही लाईट मग तुमचे जे सीएफएल आहेत, बल्ब आहेत किंवा ट्यूबलाईट आहेत, याचा लाईट देखील काही झाडांना पुरतो त्याच्या प्रकाश संश्लेषण करण्यासाठी. त्यामुळे मग त्या झाडांच्या आजूबाजूला त्या पद्धतीने लाईट असणं हे देखील गरजेचं आहे. किंवा जी झाडं तुम्ही ज्या ठिकाणी लावतायत, मग जसं आपण म्हटलं प्लांट सिलेक्शन मध्ये, तर मग कुठे डायरेक्ट सनलाईट येतोय, तर त्या ठिकाणी ज्या झाडांना डायरेक्ट सनलाईट चालतो ती झाडं त्या ठिकाणी प्लेस करणं, किंवा ज्या झाडांना कमी सनलाईट लागतो, ब्राईट सनलाईट पाहिजे पण डायरेक्ट नको, अशी पण काही झाडं असतात की ज्यांना ब्राईट लाईट पाहिजे पण डायरेक्ट सनलाईट नको असतो, मग अशा ठिकाणी त्या झाडांना प्लेस करणं. किंवा काही झाडं अगदी आहेत की ज्यांना अगदी दिवसाचं 1 तास ऊन पुरतं, बाकी त्यांना नंतर झाडं पाण्याचं काय म्हणतात सूर्यप्रकाशाची गरज नसते, तर मग ती त्या ठिकाणी तशी ती प्लेस करणं. तर अशा पद्धतीने आपण या लाईटीचा देखील आपल्या घरात काय लाईट सोर्स येतोय, सूर्यप्रकाश किती प्रमाणात येतोय त्याचा अभ्यास करून ते मॅनेज केलं पाहिजे. नाहीतर मग ऍडिशनल लाईट सोर्स आपण त्या ठिकाणी दिले पाहिजे, जेणेकरून झाडांची ग्रोथ व्यवस्थित होईल. टेम्परेचर हा मुद्दा देखील पुन्हा तसंच की हा जनरली नर्सरीमध्ये मोठ्या मोठ्या जिथे पॉली हाऊस आहे अशा नर्सरीमध्ये बघितला जातो. पण आपल्या घरातलं जे नॉर्मल टेम्परेचर आहे 22 ते 27, हे टेम्परेचर या झाडांना खूप चांगल्या पद्धतीने मानवतं. त्यामुळे फार काही या याच्यावर बोलण्यासारखं नाहीये. पण हा देखील मुद्दा जेव्हा आपण इंडोर प्लांट्स बद्दल बोलतो तेव्हा आपल्याला लक्षात घ्यावा लागतो. ह्युमिडिटी हा एक महत्वाचा मुद्दा आहे. काय होतं, आता विंटर सुरू होईल, पावसाळ्यामध्ये बऱ्यापैकी ह्युमिडिटी असते, हिवाळ्यामध्ये थोडी कमी होते आणि उन्हाळ्यामध्ये फारच कमी होते. त्यामुळे या झाडांना आपण सतत स्प्रेइंग करणं फार गरजेचं आहे. म्हणजे आपण कुंडीमध्ये पाणी तर देतोच, पण आपण एखादा स्प्रेअर ठेवायला पाहिजे, जेणेकरून त्या स्प्रेअरने तुम्ही झाडांच्या पानांवर पाणी स्प्रे केलं पाहिजे. त्याच्याने 2 गोष्टी होतात, एक तर ह्युमिडिटी पण मेंटेन होते आणि दुसरं म्हणजे झाडांच्या लीफवर जे काही डस्ट पार्टिकल बसलेले असतात ते सगळे निघून जातात आणि झाडाची जी स्टोमॅटा असतात, म्हणजे जसं आपलं नाक आहे तसं झाडाचं देखील नाक, ज्याला आम्ही स्टोमॅटो म्हणतो बॉटनिकल भाषेमध्ये, तर तो मोकळा होतो. तिथे काही डस्ट पार्टिकल अडकले असतात ते निघून जातात आणि गॅसियस सेक्शन खूप चांगल्या पद्धतीने झाड करू शकतं. तर ते करणं फार गरजेचं आहे. एखादा स्प्रेअर ठेवला आपण तर त्या स्प्रेअरने फॉगरने आपण खूप चांगल्या पद्धतीने पाणी देऊ शकतो. अगदी स्प्रेअर नाही मिळाला तर आपलं देसी जुगाड म्हणजे आपल्या घरात ज्या बिस्लेरी बॉटल असतात त्याच्या झाकणाला 4 होल मारले तर तो देखील स्प्रेअर आपला
होऊ शकतो, शॉवर सारखं तो काम करतो. याच्याने आपण ह्युमिडिटी पण मेंटेन करू शकतो आणि झाडांचं डस्टिंग सुद्धा करू शकतो व्यवस्थित पद्धतीने. फर्टिलायझर, जसं मी मगाशी म्हटलं की आता इथे वेगवेगळ्या प्रकारचे सबस्ट्रेट आपण वापरतो. तो माती असेल तर मातीला देखील तुम्हाला प्रत्येक वेळी फर्टिलायझर ऍड करण्याची गरज आहे. त्यामुळे इंडोर मध्ये देखील आपल्याला फर्टिलायझर व्यवस्थित ऍड करायला लागतात. दर 15 दिवसांनी, दर महिन्यानी, दर 3 महिन्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे फर्टिलायझर बाजारामध्ये अवेलेबल आहेत. पण जर तुम्ही घरामध्ये तुमच्या कचऱ्यापासून खत तयार करत असाल तर ते बेस्ट फर्टिलायझर आहे. बाहेरचं काय आणायची गरज नाही, तेच तुम्ही तुमच्या झाडांना देऊ शकता आणि तुमचे झाडं त्याच्यावर खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतात. पण जेव्हा अशी फर्टिलायझर देतो त्यावेळी वरचा जो लेअर आहे मातीचा, तो थोडासा उकरायचा असतो, त्याच्यामध्ये मूडवर फर्टिलायझर मिक्स करायचं आणि पुन्हा मग त्याच्यामध्ये पाणी द्यायचं, जेणेकरून ते फर्टिलायझर झाडाला मिळत राहील. तर असं मूठभर फर्टिलायझर जर आठवड्याला जर 15 दिवसांनी दिलं तर ऍडिशनल काही वेगळं द्यायची गरज लागत नाही. असा एकंदरीत आतापर्यंतचा अनुभव. आणि रिपॉटिंग फार गरजेचं असतं याच्यामध्ये पुन्हा इंडोर मध्ये, कारण की जसं जेव्हा आपण झाड आणतो तेव्हा ती कुंडी लहान असते, हळूहळू झाड मोठं व्हायला लागतं. जसं मी म्हटलं की याचं जरी रूट स्ट्रक्चर जरी लहान असलं तरी सुद्धा त्याच्या देखील जसं रूट जेव्हा जास्त वाढते, झाड जसं वरती वाढतं तसं त्याला रूट वाढायला लागतात आणि जितके रूट वाढतील तितके त्याची पाणी घेण्याची क्षमता वाढते, त्याची क्षार मिळवण्याची क्षमता वाढते आणि त्याचा डायरेक्टली परिणाम तुम्हाला झाडाच्या वरती अप्पर ग्रोथवर बघायला मिळतो. त्यामुळे रिपॉटिंग करणं देखील फार गरजेचं असतं. लहान कुंडी पडत असेल तर ती व्यवस्थित काढून त्याला मोठ्या पॉटमध्ये शिफ्ट करणं. तर जशी तुम्ही एखादी नवीन पॉट आणली वेगळ्या पद्धतीची तर त्याच्यामध्ये शिफ्ट करताना, रिपॉटिंग करताना पण देखील काळजी घेतली पाहिजे की रूटचा कमीत कमी डॅमेज झाला पाहिजे, रूट खूप तुटणार नाहीत. नाही तर काय होतं, आपण रिपॉटिंग करताना काही लोक अगदी सरसकट सगळी मुळं काढून टाकतात आणि मग ते झाड लावतात आणि मग दुसऱ्या दिवशी त्या झाडाने मान टाकलेले असते, कारण की झाडं स्ट्रेस घेतात. एकदम तुम्ही जर एखाद्याचं सगळंच काय म्हणू शकतो दाना पाणी तोडून टाकला तर तो कसा जगणार, बरोबर आहे. त्यामुळे रिपोर्टिंग करताना फार काळजी घेणं गरजेचं आहे. ते रूट कुठले कापायचे, कसे कापायचे हे देखील शास्त्र आहे आणि ते समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय नुसतंच कापाकापी करण्याच्या भानगडीत पडू नये. त्याच्यापेक्षा थोडी मोठी कुंडी आणून आपण त्याच्यामध्ये व्यवस्थित पद्धतीने रिपोर्टिंग करू शकतो, जेणेकरून रूट झोन देखील चांगल्या पद्धतीने ग्रोथ होता आणि रूट झोन जितका चांगला ग्रोथ होईल तितकं तुम्हाला झाडाची अप्पर ग्रोथ फ्रेश पद्धतीने बघायला मिळते. तर या काही बेसिक गोष्टी आहेत ज्या इंडोर. आता आपण काही जी इंडोर प्लांट्स आहेत ज्याच्यामध्ये बऱ्यापैकी आपल्या सगळ्यांना माहिती असतील, आपण लावली देखील असतील, ती असा धावता आढावा घेणार आहे. कारण की इंडोर सेक्शन मध्ये भरपूर व्हरायटी आहेत प्लांट्सची आणि सध्या तर आणखी नवनवीन व्हरायटी या सेक्शन मध्ये ऍड होत आहेत. त्याच्यामुळे तुम्ही जिथे कुठे जाल तिथे वेगवेगळ्या व्हरायटी आणि खूप कलेक्शन तुम्हाला बघायला मिळेल. पण अगदी काही व्हरायटी आपण पाहिलेल्या असतात, त्या लावलेल्या असतात, त्याच्यापासून सुरुवात करतो आणि मग काही व्हरायटी आपल्याला मी सजेस्ट पण करेल. पण इथे फक्त धावता आढावा घेतो, काय प्रत्येक झाडाबद्दल बोलणं शक्य नाही. इंडोर म्हटलं की आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर सगळ्यात पहिली वनस्पती येते ती म्हणजे मनी प्लांट. आपण सगळ्यांनी या झाडावर असंख्य प्रयोग केले असतील, अगदी घरात लावायचे प्रयोग केले असतील, विकत लावून आणायचे प्रयोग केले असतील. एक त्याच्याबद्दल एक समजूत आहे की ती चोरून आणून लावली तर ती लवकर जगते, आपण विकत आणून लावली तर ती जगत नाही, किंवा कोणाची तरी ढापून आणणं ज्याला आपण म्हणतो, अशा अनेक भ्रामक समजुती या झाडाबद्दल आहेत. पण ओके, याच्यावर अनेक प्रयोग आपण करता येतात इंडोर मध्ये मनी प्लांटच्या बाबतीत, कारण की तसं याला फारच कमी ऊन लागतं. अगदी आपल्या ट्यूबलाईट किंवा CFL ची लाईट देखील याला पुरते. त्याच्यामुळे अगदी अशा पद्धतीने तुम्ही छोटे छोटे जार वापरून किंवा अगदी कप बशी वापरून, छोटे पॉट वापरून, अशा प्रकारच्या बरण्या वापरून कुठेही आपल्या घरामध्ये एका कॉर्नरला, डायनिंग टेबलवर, ड्रॉइंग टेबलवर कुठेही आपण मनी प्लांट सेट करू शकतो आणि खूप खूप फ्रेश लुक देतो. याच्यामध्ये पण खूप व्हरायटी आता सध्या उपलब्ध आहेत. एक डार्क ग्रीन मध्ये आहे, एक लाईट ग्रीन मध्ये आहे, ही एक व्हॅरिगेटेड व्हरायटी आपल्याला बघायला मिळते. अशा एन नंबर ऑफ व्हरायटीज आता मनी प्लांट मध्ये उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये पण एक ड्वार्फ व्हरायटी मिळते ज्याची पानं अशी छोटी लिटिल हार्ट सारखी दिसतात आणि खूप चांगली दिसते ती व्हरायटी. त्याच्या असे तुम्ही हँगिंग करू शकता घरामध्ये, आपण वेगवेगळ्या लेवलवर हँगिंग देखील टांगू शकतो. तर असा हा मनी प्लांट, याच्यामध्ये खूप प्रयोग करता येतात इंडोर मध्ये. ज्याला अगदी इंडोर मध्ये वेगळे प्लांट्स, महाग प्लांट आणून लावायची भीती वाटत असेल, त्याने अगदी मनी प्लांट पासून सुरुवात करावी. अगदी स्वस्तात मस्त आपण सहज आपलं घर मनी प्लांट मध्ये सजवू शकतो. याच पठडीतला आपला पुढचा प्लांट आहे हा फिलोडेंड्रॉन आहे. फिलोडेंड्रॉनच्या खूप व्हरायटी आता बाजारामध्ये उपलब्ध आहेत आणि त्या तुम्ही लावू शकता. अशा मोठ्या हार्ट शेप आहेत, म्हणजे त्याची पानं अगदी नाही म्हटली तरी
2 ते 3 फूट इतकी पानं होऊ शकतात, तिथपासून तर अगदी छोटा असणारा फिलोडेंड्रॉन. अशा वेगवेगळ्या प्रकारची, किंवा ही एक व्हरायटी तुम्ही जर बघत असाल, नीट दिसत असेल तुम्हाला, तर याच्या पानांमध्ये असं हे कातरलेलं असतं आणि खूप चांगलं, खूप सुंदर दिसतात ही पानं. तर अशा फिलोडेंड्रॉन मध्ये खूप व्हरायटी येतात. त्या तुम्ही तुमच्या लॉन मध्ये किंवा जिथे कमी लाईट येतोय, बाल्कनीमध्ये, घरामध्ये, ड्रॉइंग टेबलवर कुठेही सेट करू शकता. फिलोडेंड्रॉनचे हँगिंग सुद्धा खूप चांगले दिसतात. असा फिलोडेंड्रॉन हा देखील आपल्या इंडोर मध्ये खूप चांगला येतो. आणि फिलोडेंड्रॉनलाही काही व्हरायटींना कमी ऊन लागतं, काही व्हरायटींना शेमी शेड पद्धतीचं लागतं. हे सिंगोनियम नावाची हा प्लांट आहे. याच्यामध्ये पण 3 व्हरायटी येतात. ही व्हॅरिगेटेड व्हरायटी आहे. त्याच्यानंतर एक येते ती डार्क ग्रीन येते, एक येते ती लाईट ग्रीन येते, आणि एक येते ती पिंक सिंगोनियम येतं. पिंक सिंगोनियम जनरली जिथे थंड प्रदेश आहे, म्हणजे तुमचं पुणे वगैरे सारख्या प्रदेशामध्ये पिंक सिंगोनियम खूप चांगला रिझल्ट देतं. मुंबई सारख्या ठिकाणी पिंक सिंगोनियम आणायचा आणि मग काही दिवसांनी त्याला हिरवा करायचा, हे आमचं नेहमीचं काम आहे. पण पिंक व्हरायटीला थंडी जर असेल तर त्या थंडीमध्ये ही पिंक व्हरायटी खूप चांगले रिझल्ट देते आणि त्याचा पिंक कलर जो आहे तो टिकून राहतो. सिंगोनियम मध्ये पण तुम्ही हँगिंग करू शकता, तुम्ही त्याचं वेगवेगळं डिझाईन करू शकता, तुम्ही वॉलला व्हर्टिकल पद्धतीने सिंगोनियम ऍडजस्ट करू शकता. जर तुमच्या बाल्कनीमध्ये पूर्ण रूफटॉप असेल, लावलेला असेल, काय म्हणू शकतो, कव्हर केलेला असेल, तर एक साइड पूर्ण तुम्ही सिंगोनियम लावून, वेगवेगळ्या कलरचे सिंगोनियम लावून तुम्ही इंडोर व्हर्टिकल गार्डन तयार करू शकता. खूप फ्रेश लुक देतो आणि फार कमी काळजी घ्यावी लागते या झाडांची. फक्त पाणी आणि थोडस खतांचं मेंटेनन्स केलं आणि व्यवस्थित डस्टिंग केलं तर सिंगोनियम देखील आपल्याला खूप चांगला लुक देतो आणि खूप चांगले दिसतात ही झाड. पुढची झाडं, जसं मी मग अशी म्हटलं की कोलोकेशिया म्हणजे आळूच्या वर्गातली ही डेकोरेटिव्ह आळू आहे. पण जर तुम्ही नीट बघितलं तर याची पानं खूप मोठी मोठी होतात. म्हणजे एक पान नाही म्हटलं तरी पूर्ण वाढलेल्या कोलोकेशियाचं एक पान 3.5 ते 4 फुटापर्यंत पण जाऊ शकतं असं उंचीला, आणि लांबीला देखील साधारणतः तेवढंच 1.5 ते 2 फूट इतकं लांब, त्याच्यापेक्षा मोठं वाढू शकतं. तर ज्यांचा असं ओपन स्पेस खूप आहे, म्हणजे मोठे बंगलो असतील किंवा तुमचं ऑफिस असेल किंवा तुमचं शॉप असेल, तर तुम्हाला आतमध्ये जी अरेंजमेंट करायची असेल तर तुम्ही कोलोकेशियाच्या वेगवेगळ्या व्हरायटी वापरून करू शकता. याच्यामध्ये वेगवेगळे कलरफुल व्हरायटी सुद्धा येतात. फक्त कलरफुल व्हरायटीला थोडं सेमी शेड पद्धतीचं क्लायमेट लागतं, यालाही सेमी शेड लागतं. ज्या ठिकाणी थोडा तुमचा सनलाईट गाळून येतो अशा ठिकाणी कोलोकेशिया हे खूप चांगले दिसतात. आणि लहान पॉट मध्ये देखील तुमचे मोठे मोठे कोलोकेशिया व्यवस्थित उभे राहतात. आणि हा आळूच्या वर्गातला असल्यामुळे कंदातनं नवीन नवीन रोपं तयार होत राहतात. त्याच्यामुळे तुम्ही ती वाटू देखील शकता आपल्या मित्रपरिवारामध्ये. तर त्याचं वेगवेगळ्या पद्धतीने प्रपोगेशन नेहमी करत त्याची संख्या वाढवत राहू शकता. असा कोलोकेशिया. हा रिबन ग्रास आहे. रिबन ग्रास देखील तुम्ही हँगिंग मध्ये लावू शकता, याचे कोकेडामा बनवू शकता. हा देखील इंडोर मध्ये खूप चांगला दिसतो. तर इंडोरचं कसं आपलं जर कलेक्शन असेल ना, तर आपण ड्रॉइंग टेबलवर रोज एक वेगळा पॉट आपण ऍडजस्ट करू शकतो. सध्या बाजारामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे पॉट देखील मिळतात, त्याच्यावर नंतर मी येईलच. पण असे वेगवेगळे पॉट असतील तर त्याच्यामध्ये तुम्ही ऍडजस्ट करू शकता, किंवा जर तुम्ही कलाकार असाल तर तुम्ही देखील वेगवेगळ्या पद्धतीचे बेस्ट आउट ऑफ वेस्ट मधनं वेगवेगळे पॉट बनवू शकता आणि ते तुम्हाला खूप चांगले लुक देतात आणि तुमचा जो घर आहे त्याला खूप चांगल्या पद्धतीने सजवण्यामध्ये काम करतात. हे आहे अँथुरियम आहे. तर हे अँथुरियम देखील खूप चांगलं दिसतं. फक्त अँथुरियमला थोडी उन्हाची गरज असते, सेमी शेड पद्धतीचं आहे, पण फुलं यायला लागली की खूप छान दिसतं. याच्यामध्ये पण 2-3 कलर आहेत. डार्क रेड आहे, पिंक आहे, पिंक मध्ये देखील लाईट पिंक आहे, डार्क पिंक आहे, त्यानंतर व्हाईट मध्ये आहे, व्हाईट मध्ये ग्रीनिश झाक असणारा आहे, लाईट पिंक आहे. तर अँथुरियम पण खूप सुंदर पद्धतीने ग्रो होतं. आणि तुमच्याकडे थंडी जास्त वेळ असते पुण्यामध्ये, तर पुण्यामध्ये हे खूप चांगले रिझल्ट आपल्याला देऊ शकतात अँथुरियम. मुंबईमध्येही देतात, पण पुन्हा तसंच की थोडं इकडचं टेम्परेचर वाढायला लागलं की मग आम्हाला अँथुरियम थोडा जिथे एसी वगैरे आहे अशा ठिकाणी नेऊन त्याला सेटअप करायला लागतं. पण तुमच्याकडे हा खूप चांगला लुक दिला. आणि याच्यामध्ये पण तुम्ही अँथुरियमचे असे पॉट तयार करून डेकोरेटिव्ह पद्धतीने मांडू शकता घरामध्ये, किंवा त्याचा कोकिडामा खूप चांगला होतो. मी थोड्या वेळाने त्याच्याकडे येईल. तर अशा पद्धतीने ते अँथुरियम वापरता येतं. हा रबर प्लांट आहे. डेकोरेटिव्ह रबर प्लांट देखील बाजारामध्ये उपलब्ध असतात. आणि घरातले कोपरे जे असतात त्या कोपऱ्यांमध्ये हे रबर प्लांट खूप चांगल्या पद्धतीने दिसतात. त्याचा डार्क असा ब्राउनिश कलर असतो, किंवा त्याच्यामध्ये पण 2-3 झाक असणारे स्पीशीज आहेत. तर ते जर तुम्ही आणले तर स्लो ग्रोईंग प्लांट आहे. त्याच्यामुळे कोपऱ्यामध्ये लावलं तर वर्षानुवर्ष तो त्या कोपऱ्याची शोभा पण वाढवतो
आणि स्लो वाढत राहतो. त्याच्यामुळे हळूहळू तो कोपरा असा एखाद्या झाडाखाली तुम्ही बसावं असा त्या कोपऱ्याला तो लुक हा रबर प्लांट देऊ शकतो. झेड प्लांट आहे, याचं नावच झेड असं आहे आणि फार कमी काळजी घ्यावी लागते. याला फार लाईटची गरज लागत नाही. जितका काही लाईट सनलाईट नॉर्मल असेल किंवा नॉर्मल जो आपला याचा लाईट आहे CFL बल्बचा तोही लाईट याला पुरतो. पाणी देखील अत्यंत कमी लागतं आणि कुठल्याही छोट्या कुंडीमध्ये देखील तुमचा झेड प्लांट खूप चांगल्या पद्धतीने वाढतो. तर असा हा झेड प्लांट. त्याच्यानंतर कॉफी आहे, हे कॉफीचं झाड आहे. तर कॉफी देखील तुम्ही सेमी पद्धतीने घरामध्ये लावू शकता. फॉलिएज त्याचं खूप चांगलं दिसतं आणि जर खूप चांगलं ऊन मिळालंच तर मग त्याला फ्लावरिंग जे येते ते खूप तुफान दिसतं, मस्त दिसतं कॉफीचं फ्लावरिंग. अशा पद्धतीने तुम्ही कॉफीचं झाड सुद्धा घरात लावू शकता. जर व्यवस्थित मेंटेन केलं तर ते खूप चांगल्या पद्धतीने पॉटमध्ये राहू शकतं आणि खूप चांगला लुक तुमच्या कॅम्पसला आणि घराला देऊ शकता. झेड इथं रिपीट झाला परत. हा सगळ्यांना आपल्याला माहिती असेल, लकी बांबू आपण सगळ्यांनी एकमेकांना दिलाही असेल आणि आपल्यालाही कोणीतरी तो गिफ्ट दिला असेल आणि मग काही दिवस तो राहतो आणि काही दिवसांनी मग तो मरून जातो. पण त्याची काळजी घेण्याची एक पद्धत आहे. त्याला व्यवस्थित न्यूट्रिएंट दिले गेले पाहिजेत. नुसत्या पाण्याने तो काही ग्रो होणार नाही. त्याच्यामुळे त्याचे काही सप्लिमेंट्स असतात ते ऍड केले गेले पाहिजे. तर असा लकी बांबू देखील बाजारामध्ये आपल्याला सहज उपलब्ध होतो आणि याच्यामध्ये आजकाल खूप व्हरायटी मिळतात. व्हरायटी म्हणजे त्याच्या बनवलेल्या व्हरायटी, की त्याला स्पायरली केलेलं असतं किंवा त्याला विनवून बनवलेलं असतं. असे लकी बांबू मध्ये सुद्धा खूप वेगवेगळ्या अरेंजमेंट आपल्याला बघायला मिळतात आणि तो देखील तुम्ही सहज कुठेही लावू शकता. फेंगशुई या शास्त्रावर ज्यांचा विश्वास आहे अशी मंडळी जनरली या प्लांटला खूप प्रेफरन्स देतात. त्याच्यानंतर पाम व्हरायटी आहे, म्हणजे ज्याला आपण शोभेचे नारळ म्हणू शकतो. तर त्या कॅटेगरीमध्ये पण बऱ्याच व्हरायटी आहेत की ज्या तुम्ही तुमच्या घरामध्ये लावू शकता आणि घरातले कोपरे असतील किंवा एंट्रन्स असतील तर हे खूप चांगल्या पद्धतीने डेकोरेटिव्ह करता येतात. पामच्या व्हरायटी किंवा सिट्रसच्या काही व्हरायटी आहेत त्या वापरून. या सगळ्या पामच्या व्हरायटी बाजारामध्ये अगदी 120, 130, 140, 150, 200, 250 या रेंजमध्ये उपलब्ध असतात. त्यामुळे त्या तुम्ही आणून व्यवस्थित रिपोर्टिंग करून घेतल्या तर खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही तो पाम मेंटेन करू शकता आणि खूप चांगला लुक सुद्धा तो आपल्या घराला देतो आणि बरीच वर्ष पाम सरळ चालत राहतो, कारण की स्लो ग्रोईंग असल्यामुळे फार काही त्याला जागा लागत नाही आणि जो आहे तो व्यवस्थित खूप चांगला लुक देतो. फक्त तसंच की जसं मी मगाशी म्हटलं की स्प्रेअरने त्याला फ्रिक्वेंटली तुम्ही त्याला आंघोळ घालणं फार गरजेचं आहे, जेणेकरून त्याची जी तुकतुकी आहे ती एक लकाकी ग्रीन कलरचा जो लस्टर आहे तो कायम राहतो. नाही तर मग ती अशी धूळ बसून बसून झाडं डल दिसायला लागतात. तर ही एक काळजी आपण घेणं गरजेचं आहे. तर असे पाम व्हरायटी मधले अनेक पाम आहेत जे तुम्हाला मदत करतात डेकोरेशनसाठी. आता मी येणार आहे ते म्हणजे प्लांटर्सवर किंवा कुंड्यांवर. कुंड्या खूप वेगवेगळ्या मटेरियलच्या बाजारामध्ये उपलब्ध आहेत. पूर्वी आपल्याला मातीच्या कुंड्या मिळायच्या, त्यानंतर आता माती कमी झाली त्याच्यामुळे प्लास्टिकच्या आल्या. प्लास्टिकमध्ये पण व्हर्जिन प्लास्टिक आहे, रिसायकल प्लास्टिक आहे, त्यानंतर फायबरच्या कुंड्या आहेत, त्यानंतर चिनी मातीच्या आहेत, सिरॅमिकच्या आहेत. अशा वेगवेगळ्या कुंड्या आहेत आणि भयंकर कॉस्ट असते. म्हणजे जर तुम्ही जस्ट गुगल केलं तर या इंडोर मध्ये प्रचंड माहिती इंडोर सेशनवरची आता गुगलवर उपलब्ध आहे. त्याच्यामुळे फार काही काय म्हणू शकतो रॉकेट सायन्स आहे असं नाही, पण काही डूज अँड डोंट फक्त लक्षात ठेवले तर पण आपण आपल्या घरातल्या काही गोष्टी आहेत त्या रिसायकल करू शकतो, रियूज करू शकतो प्लांटर बनवण्यासाठी. त्यामुळे फार महागडे प्लांटर न घेता आपण आपल्या घरातल्या ज्या बिस्लरी बॉटल्स आहेत किंवा आपल्या घरातल्या वेगवेगळे जे डबे येतात तेलाचे वगैरे ते वापरून तुम्ही खूप सुंदर पद्धतीने प्लांटर बनवू शकता. किंवा श्रीखंडाचा जो डबा असतो किंवा आपण काही पार्सल बाहेरने मागतो ते पार्सल वगैरे जे आलेले जे कंटेनर आहेत ते बॉक्सेस वापरून तुम्ही खूप सुंदर सुंदर प्लांटर बनवू शकता आणि अगदी स्वस्त आणि मस्त आणि तुमच्या घराला देखील डेकोरेट करू शकता. त्याच्यामुळे नाहीतर मग ती अशी एक रड असते की एकतर एवढ्या महागाचं झाड घ्यायचं, त्याच्यासाठी तेवढीच महागाची कुंडी घ्यायची आणि मग ते जमलं नाही तर एकतर आपल्याला वाईट वाटतं, पण घरातल्यांच्या सासूरवास सहन करायला लागतो तो अजून वेगळा असतो, कारण की तिथे पैसे पण वाया गेलेले असतात आणि काही झालेलं पण नसतं, रिझल्ट नसतो. त्यामुळे घरातले खूप आपल्याला नावं ठेवतात. म्हणजे हा माझा स्वतःचा अनुभव आहे थोडासा, त्याच्यामुळे त्याच्यावर मी बोलतो. तर अशा पद्धतीने आपण रिसायकल मटेरियल वापरून खूप चांगल्या पद्धतीने रियूज करू शकता मटेरियल आणि त्याच्यापासून प्लांटर बनवू शकता विकत घेण्यापेक्षा. पण खूप चांगल्या चांगल्या पद्धतीचं प्लांटर अगदी स्वस्त देखील बाजारामध्ये उपलब्ध आहेत, फार काही कॉस्ट नसते. तर ते जर थोडंसं बार्गेनिंगचं कौशल्य तुमच्याकडे असेल तर आपण ते प्लांटर देखील मिळवू शकतो आणि ते त्याच्यामध्ये लावता येतं.
मी मगापासून 2-3 वेळा कोकेडामा असा उल्लेख आला. तर जसं प्लांटर सुद्धा जर तुम्हाला घ्यायचे नसतील, कुंड्या सुद्धा घ्यायच्या नसतील, तर कुंडी विरहित देखील तुम्ही झाडं लावू शकता. त्या तंत्राचं नाव आहे कोकेडामा. तुम्ही जर बघत असाल तर इथे हे बॉल आहे, त्यांना मॉस बॉल असंही म्हणतात. मॉस, कोकोपीट आणि क्वायर या गोष्टी एकत्र करून त्याच्यामध्ये तुमचं झाड लावलं जातं. मग ते तुम्ही हँग करू शकता, तुम्ही अशा पद्धतीचे अरेंजमेंट करू शकता आणि हे सगळे इंडोर मध्ये खूप चांगले दिसतात, खूप चांगल्या पद्धतीने मांडता येतात. तुम्ही वेगवेगळे डेकोरेशन करू शकता हे वापरून. तर हे कोकेडामा देखील आपल्याला घरात व्यवस्थित बनवता येतात. अगदी साधे सोपे आहेत, काही कठीण नाहीये त्याचं तंत्र. त्याचे देखील ट्युटोरियल युट्यूबवर खूप उपलब्ध आहेत, ते बघून तुम्ही बनवू शकता. आणि हळूहळू त्याची प्रॅक्टिस झाली तर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने पॉटलेस फार्मिंग सुद्धा इंडोर मध्ये किंवा गार्डनिंग सुद्धा इंडोर मध्ये करू शकता. तर अशा या काही इंडोरच्या तंत्र मी आपल्याला सांगितलं. पुढे आपण वळतोय. ही एक पोस्ट आपण बऱ्यापैकी ऐकली असेल, वाचली असेल, फेसबुकवर फिरते की इंडोर प्लांट्स असतात हे एअर क्वालिटी कंट्रोल करतात, खूप एअर फ्रेश करतात, 24 तास ऑक्सिजन देतात. नासाने त्याच्यावर प्रयोग केलाय, नासाने ही झाडं रिकमेंड केली, नासाने ती झाडं रेकमेंड केलेत. थोड्या वेळाने आपण त्या नासाकडे पण येऊया. पण ओके, काही झाडं अशी आहेत की जी इंडोरमध्ये एअर क्वालिटी पोल्युशन कसं कमी करतात, तर त्या झाडांना सनलाईट कमी लागतं किंवा तुमचा ट्यूबलाईट सुद्धा चालतो आणि त्यामुळे ती झाडं जर तुम्ही घरात देखील लावून तुमच्या घरातलं जे इंडोर एअर पोल्युशन आहे ते आपण कंट्रोल करू शकतो. पण याचा अर्थ ती झाडं कितीही किमतीला कोणी विकत असेल तर ती घ्यावी असा त्याचा अर्थ होत नाही. कारण की याचा सध्या सरसकट इतका बाजार सुरू आहे की म्हणजे अव्वाच्या सव्वा किमतीला रोपांच्या किमती असतात आणि लोक अगदीच भोळसटाप्रमाणे थोडंसंही सत्सद विवेक बुद्धीने वापरता या सगळ्याला बळी पडतात. आपण त्याच्याकडे येऊयाच पुढे की कशा पद्धतीने मीठ असतो की 24 तास ही झाडं ऑक्सिजन सिक्रेट करतात, त्याच्यामुळे ही बेडरूम मध्ये लावा, किचन मध्ये लावा, ड्रॉइंग रूम मध्ये लावा, आपल्याला 24 तास ऑक्सिजन मिळेल. आपण सगळ्यांनी शाळेमध्ये विज्ञान शिकलेलं आहे किंवा पुढेही काहींनी कंटिन्यू विज्ञानातनं केलं असेल तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जगाच्या पाठीवर असं कुठलंही झाड नाही की जे 24 तास ऑक्सिजन देऊ शकतं. प्रत्येक झाडाला फोटोसिंथेसिस जसं तो करतो तसं त्याला त्याचा रेस्पिरेशन प्रक्रिया सुद्धा असते, ज्याला आपण श्वासोच्छवास क्रिया म्हणतो. तर त्या क्रियेमध्ये ते झाड ऑक्सिजन घेतं आणि कार्बन डायऑक्साईड टाकतं आणि प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये ते झाड कार्बन डायऑक्साईड घेतं आणि ऑक्सिजन टाकतं. त्या प्रत्येक झाडाला या क्रिया करायलाच लागतात. त्यामुळे जगाच्या पाठीवर असं कुठलंच झाड नाही की जे 24 तास ऑक्सिजन देतं. अगदी तुळस सुद्धा नाही, वड सुद्धा नाही, पिंपळ सुद्धा नाही. त्यामुळे ही झाडं तर देतील असतील असं होणारच नाही. त्यामुळे सगळ्यात पहिले ही भ्रामक समजूत आपण काढून टाकली पाहिजे की ही काही सिलेक्टेड झाडं ही 24 तास ऑक्सिजन देतात आणि त्यामुळे तीच झाडं लावली पाहिजे. ही झाडं 24 तास ऑक्सिजन देत नाहीत, तर ही झाडं मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन देतात असं बोललं तर जास्त संयुक्तिक ठरेल. कारण यांचा पसारा जर बघितला तुम्ही वड, उंबर, पिंपळाचा, तर तो पसारा फार मोठा असतो आणि ती झाडं काय करतात, तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने कमी वेळामध्ये खूप जास्त ऑक्सिजन देतात. त्यामुळे ही झाडं रेकमेंड केली जातात. पण याचा अर्थ असा अर्थ होत नाही की ही झाडं 24 तास ऑक्सिजन देतात. त्यामुळे ती जो एक सुडो मिथ आहे किंवा त्याला आम्ही सुडो सायन्स म्हणतो, तर तो आता आपण आजपासून काढून टाकला पाहिजे की झाडं 24 तास ऑक्सिजन देऊ शकतात. काही झाड असं कधीच होऊ शकत नाही. हे सायन्सला म्हणजे हे नाहीच आहे. आपण पेपर वाचत असाल तर अनेक वनस्पती शास्त्रज्ञ या बाबतीत खूप चांगल्या पद्धतीने प्रचार प्रसार करतात. तर डॉक्टर मधुकर बाचुळकर देखील त्याच्यामधले एक आहेत की 24 तास झाडं ऑक्सिजन देतात अशा पद्धतीने जे काही गैरसमज इंटरनेटच्या माध्यमातून पसरवले जातात किंवा काही नर्सरींच्या माध्यमातून पसरवले जातात आणि मग ही लंडरी काय करतात, अगदी छोटी छोटी झाडं देखील अव्वाच्या सव्वा किमतीला विकतात. ओके, तो त्यांचा बिझनेसचा भाग आहे, तो वेगळा. पण तुम्ही काहीतरी चुकीची गोष्ट सांगून तुम्ही जो बिझनेस करतात ती गोष्ट चुकीची, ती आम्हा अभ्यासकांना खटकते. त्यामुळे नेहमीच अशा पद्धतीने या सगळ्या विषयावर जनजागरण मोहीम सुरू असते आणि आपण देखील या अशा पद्धतींच्या भ्रामक समजुतींना बळी पडू नये म्हणून हा विषय मुद्दाम मी या ठिकाणी घेतला. कारण की इंडोरचा जेव्हा जेव्हा विषय येतो तेव्हा लोकांना असं वाटतं की ही झाडं 24 तास ऑक्सिजन देतात, त्याच्यामुळे ती लावलीच पाहिजेत घरात. असं काही नाही आणि मुळात आपल्या शरीराला खूप खूप जास्त ऑक्सिजनची गरज नाहीये. म्हणजे या ठिकाणी डॉक्टर मंडळी देखील आहेत, त्यांनाही माहिती आहे आपण अगदी खूप ऑक्सिजन शरीरामध्ये घेतला तर पेशींची ऑक्सिजन घेण्याची क्षमता एक ठरलेली आहे. त्याच्यापेक्षा जास्त ऑक्सिजन घेतला तर पेशी फुटू शकतात.
त्यामुळे जी मात्र ज्या गरजेमध्ये ऑक्सिजन आहे तो गरजेचा ऑक्सिजन आपल्याला आजूबाजूने मिळतोय. आपल्या घरात जर ही काही झाडं आपण लावली तर त्याच्याने अतिशय ताज्या स्वरूपाचा ऑक्सिजन मिळेल. पण खूप ऑक्सिजन आपल्या शरीराला आवश्यक आहे का, तर असं काही नाहीये. त्याच्यामुळे या सगळ्या भ्रामक समजुतींना बळी न पडता आपण सारासार विवेक वापरला पाहिजे, विज्ञानाची कास धरली पाहिजे ही सगळी झाडं लावताना, जेणेकरून आपल्याकडनं काही गडबड होणार नाही भविष्यामध्ये. तर हा देखील एक विचार करण्याचा गरज आहे. आणि जसं इथे म्हटलंय सरांनी, डॉक्टर बसुळकरांचं नाव आपण सगळ्यांनी ऐकलं असेल. तर अतिशय मोठे सायंटिस्ट आहेत ते याच विषयातले. बायोडायव्हर्सिटीमध्ये त्यांचा अभ्यास आहे आणि त्यांचं स्वतःचं म्हणणं आहे की मीडियावरनं इतक्या महागामध्ये खरेदी करता की तुम्हाला कोणीतरी वेडं बनवतं हे देखील आपल्याला कळत नाही. म्हणून हे मुद्दा मी आज हा टॉपिक याच्यामध्ये इंट्रोड्यूस करतो नेहमी सांगताना, की जी झाडं अगदी स्वस्त मिळतात. तुम्ही थोडे 4 पावलं चालून तुमच्या आजूबाजूच्या नर्सरीत गेलात तर ती झाडं तुम्हाला 20 रुपये 25 रुपये अशा पद्धतीने मिळू शकतात. ती झाडं तुम्ही अमेझॉन आणि बाकीच्या सोशल साईटवरनं अत्यंत महागाने खरेदी करता आणि मग तिथे तुम्हाला वेडं बनवलं जातं देखील. आपल्या तुमच्याकडे भरपूर पैसा आहे, तुम्ही खरेदी करा, नो प्रॉब्लेम. पण अशा पद्धतीने चुकीची माहिती सांगून असा व्यापार करणं हे अत्यंत चुकीचं आहे. त्यामुळे आपण आपल्या आजूबाजूच्या नर्सरीत गेलात तर आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने स्वस्तात मस्त खूप चांगल्या पद्धतीने झाडं मिळतील. म्हणजे तुम्ही या सोशल साईट्सवरनं जे एक झाड घेता त्या कॉस्टमध्ये तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या नर्सरीत गेला तर तुम्हाला 4 ते 5 झाडं सहज मिळतील तेवढ्याच पैशामध्ये, आणि ती पण खूप चांगल्या पद्धतीने तुमच्या घरापर्यंत येतात. जर सोशल साईटवरनं आपल्याकडे ते झाड येतं तर ते मान टाकलेलं असतं, कारण की ते खूप लांबचा प्रवास करून आलेलं असतं. तर ते काळजी आपण घेणं गरजेचं आहे असं मला याच्यामध्ये ऍड करावं असं वाटतं. त्यांनी याच्यामध्ये ऍड केलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण आपल्या घराचे कोपरे सुशोभित करूया. खूप चांगल्या पद्धतीने ही इंडोर प्लांट आपल्याला याच्यामध्ये मदत करतात. आपल्या घरातला जो इंडोर एअर पोल्युशन आहे ते आपण कमी करू शकतो. आणि इंडोर एअर पोल्युशन काय होतं की जेव्हा आपण हे गुड नाईट वगैरे अशा सारख्या गोष्टी वापरतो त्याच्याने खरं तर हे जास्त पोल्युशन होतं. त्याच्यामुळे ही सगळी झाडं त्याच्यामध्ये आपल्याला खूप मदत करू शकतील आणि आपल्या घराचा लुक चांगला ठेवण्यामध्ये, आपल्याला एक फ्रेश वातावरण देण्यामध्ये, तणावमुक्त वातावरण निर्माण करण्यामध्ये झाडं आपल्याला नेहमीच मदत करतात. जशी ती बाहेर करतात तशी ते घरात देखील करतील. आणि हे सगळं करत असताना पुन्हा तसंच की आपण आपला ताणतणाव विसरतो, आपण आपले दुःख काळजी चिंता सगळ्या तेवढ्या वेळासाठी विसरतो आणि त्यानिमित्ताने ही खूप चांगल्या पद्धतीची ग्रीन थेरपी आपल्यासाठी काम करते. त्याच्यामुळे झाडांची काळजी घ्या, ते तुमची काळजी घेतील. या नोटवर या ठिकाणी मी थांबतो. मला संधी दिली त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे धन्यवाद. आपले काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकतो. मला एक प्रश्न आहे. हॅलो सर. हॅलो 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 बोला बोला. हा, मी नमस्कार. सुमती सोमयाजी बोलतेय. हा, बोलू का सर? हा, बोला बोला. नमस्कार, मी सुमती सोमयाजी आहे. सीमा घाटे यांनी PhD केलेली आहे ह्याच्यामध्ये. त्यांची 4-5 लेक्चर्स मी केलेली आहेत. तर त्यांनी पण मला असे काही आम्हाला प्लॅन्स की जी आपण घरात बेडरूम मध्ये, हॉलमध्ये, किचन मध्ये, बाथरूम मध्ये वेळ ठेवू. पण तुम्ही जे पण त्यांचं म्हणणं की रात्रंदिवस ठेवलं तरी काय अपाय नाही आहे, ऑक्सिजन का नाही ते म्हणजे मला माहित नव्हतं. पण हा डाऊट तुम्ही आता क्लिअर केलाय. पण आता आपल्याला अपाय होणार नाही, रात्री पण आपण ठेवू शकतो हे मला त्यांच्याकडनं कळलंय. तर तुम्ही जे म्हणता की ऑक्सिजन सोडत नाहीत, मग चालणार आहे का ते रात्रभर ठेवलं तर आपल्याला घरात, असं विचारायचं. आणि फर नाही येतं का इंडोर मध्ये? येस येस येस, खूप चांगला प्रश्न आहे. तर जसं मी म्हटलं की आपल्याकडे नेहमी म्हणतात की अति तेथे माती, बरोबर आहे. आम्हाला झाडांची आवड आहे आणि म्हणून आम्ही आमच्या बेडरूम मध्ये आम्हाला इंडोर गार्डन आम्ही बेडरूम मध्ये उभं केलं. तर ती झाडं रात्रीच्या वेळी तितक्या मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड सिक्रेट करतील. तुम्हाला ऑक्सिजन घ्यायला पण मिळाला पाहिजे ना. त्यामुळे किती कुठे काय लावावं हे शास्त्र आहे, ते समजून घेण्याची गरज आहे. इंडोर मध्ये करताना तुमची बाल्कनी तुम्ही भरून टाका, पण तुमची बेडरूम तुम्ही पूर्ण झाडाने भरली तर ते चुकीचं आहे ना. एकच झाड ठेवणार ना आपण, एखादा अॅग्लोनिमा मला वाटतं बेडरूम मध्ये, हॉल मध्ये चालतंय, अरेका पामचं असं. म्हणजे त्यांनी जे जे सांगितलं त्याच्यावरनं माझे मी सांगते, आपण एकच झाड असं. हॅलो
हॅलो हॅलो भरत, तुमचा आवाज येत नाहीये. म्यूट झालं. हा भरत, तुमचा म्यूट झाला मायक्रोफोन. हा, माझा आवाज येतोय का? हा, आता येतोय. ओके. काय लागला हा नाही, हा, माझं आपण मध्येच. बेडरूम भरून लावणार नाहीच आहे सर. हा एकच झाड लावणार ना. हा, चालेल, मग काही प्रॉब्लेम नाही, मग काही प्रॉब्लेम नाही. लेमन मी ग्रास हा बाथरूम मध्ये, किचन मध्ये ठेवलं तर फोडणीचं वगैरे जे जरी नाही सोडलं तरी घरातलं प्रदूषण ओढून घेतात असे ही झाडं, असं त्यांचं सीमा म्हणणं आहे. आणि ते सगळे नोट्स आहेत माझ्याकडे. आणि नाही नाही, तुमच्या मी लेक्चर मग अजून मी ज्ञानात भर मी पडली. पण एक एकच झाड ठेवणार आहे. पण बरोबर. ह्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचंय की ऑक्सिजन जरी नाही सोडलं जास्त तरी घरातलं प्रदूषण, टीव्हीचं सुद्धा प्रदूषण असते म्हणतात. करणार खूप ना, नाही मग तेच. टीव्ही बरोबर आहे, वगैरे बरोबर आपल्या आहे. स्वतःचे श्वासोच्छवासाचे जे असतात ते सगळे ओढून घेतात. म्हणजे एखादंच प्लॅन ठेवायचं ना आपण, नाही का? बरोबर बरोबर ओके बरोबर. ओके, बरं, थँक्यू. नमस्कार. समजा आपण असं समजलं की 100 झाडं मी लावली बेडरूम मध्ये समजा, हम्म. तर अशी किती माणसं आहेत असं समजायचं की 100 झाडं लावली म्हणजे एक झाड किती माणसांचा कार्बन डायऑक्साईड सोडेल जास्तीत जास्त? ऍज अ आता ते गणित फार नाही, नको. आता ते गणित करायला पाहिजे. त्या झाडाचं वय, त्याचा पानांचा ही लोकांची आकार. शंका आहे की खूप झाडं असतील तर खूप, हा पण असं समजा की एका खोलीमध्ये एक माणसाच्या ऐवजी 5 माणसं झोपली तर ते किती हा CO2 सोडणार रात्रभरात? नाही, काय होतं. माणसं तर काय मरणार नाही, का खिडक्या उघड्या असतील तर का माणसं मरत नाहीत? खिडक्या उघड्या असतील तर म्हणतो मी, जास्त माणसं झोपली म्हणून मेली असं कधी ऐकलेलं नाही. पण खिडक्या लावल्या तर बरोबर आहे. हा खिडक्या उघड्या ठेवत असाल तर आपण जास्त झाडं लावली तरी मला नाही वाटत की ते एवढा मोठा प्रॉब्लेम येईल. तुम्हाला काय वाटतं? प्रॉब्लेम माणसं मरण्यापर्यंत विषय जात नाही. विषय मुळात समजून घ्या. कार्बन Correct. डायऑक्साईड जो असतो तो जड आहे, तो हा. जमिनीलगत बसतो. बरोबर आहे. तुम्ही जर जमिनीलगत झोपत असाल, जमिनीवर झोपत असाल, तर तो हा. क्रिएट कार्बन डायऑक्साईड तुमच्या छातीवर दाब देतो. हा. तो तुम्हाला श्वास घेण्यामध्ये त्रास निर्माण करतो. तो तुम्हाला हे फुफ्फुसाचा दाह क्रिएट, ऐका आता मला बोलू द्या, आता तुम्हाला फुफ्फुसाचा दाह क्रिएट करू शकतो. तो तुमचा हो. जीव घेईल असं मी म्हणत नाहीये. मी हा. पुन्हा सांगते की तुम्ही काय म्हणतात बेडरूम मध्ये खूप झाडं लावली म्हणून माणूस मरेल असं नाही. त्याचा हा. कार्बन डायऑक्साईड जो असतो तो जमिनीलगत बसतो. आता जर तुम्ही बेडवर हो. झोपत असाल तर कार्बन डायऑक्साईड जमिनीलगत जमा होणार आहे. तो तुम्हाला फार त्रास देईल असं नाही. पण पुन्हा तसंच की त्याच्यामध्ये किती झाडं लावायची बेडरूम मध्ये, तो तुमचा बेडरूमचा आकार, तुम्हाला तुमच्या बेडची जागा, तुम्हाला उपलब्ध असणारी जागा, या सगळ्याचं गणित करून साधारण ते तशी ऍडजस्टमेंट केली पाहिजे. करेक्ट करेक्ट. असं माझं एवढी म्हणणं. मोठी भीती बाळगायची कारण नाही असं मला म्हणायचं आहे. नाही, भीती बाळगायची हेच मला कारण नाही, सांगायचं भीती बाळगायची आहे. कारण नाही. लोक पण उगीचच भीती बाळगतात. माझा एक क्वेश्चन आहे, पण झाडं 24 तास ऑक्सिजन देत नाहीत हे लक्षात ठेवलंच पाहिजे. अगदी बरोबर, अगदी बरोबर, अगदी बरोबर. बोला, हॅलो पुढचा प्रश्न. हॅलो नमस्कार. ऑक्सिजन जरी 24 तास दिला नाही तरी हवा ना, असं मला म्हणायचं आहे. काय हवा शुद्ध म्हणताय? करतात ना. ऑक्सिजन जरी त्यांनी नाही तरी घरातली प्रदूषणाची जी हवा आहे ती शुद्ध करतात म्हणजे चांगलंच ना असं. हो, घरातले हवा शुद्ध करतात. हवा शुद्ध करतात. हवा शुद्ध कधी होते? जेव्हा त्या हवेमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं, त्याला आपण हवा शुद्ध करणे म्हणतो. दुसरा एक क्लेम केला जातो, असंच हे सगळं व्हॉट्सअपचं तत्वज्ञान, की काही झाडं फॉर्मलाइड ऍब्झॉर्ब करतात, काही क्लोरोफॉर्म ऍब्झॉर्ब करतात, काही हे खरं आहे का असं? तो संशोधनाचा थोडा आणखी विषय आहे. आहेत काही झाडं अशी काय भयंकर संशोधन बाहेर येत. हा, व्हॉट्सअपच्या वर तर काय बोलूच नाही शकत. म्हणून याच्यामध्ये कॅक्टस हा विषय या इंडोर मध्ये टाकला नव्हता. कारण कॅक्टसला मुळात उन्हाची गरज असते. आपण खूप आवडीने कॅक्टस आणतो आणि इंडोर मध्ये लावायला जातो आणि मग ती कॅक्टस मरतात. जी तुम्ही 300, 350, 400 रुपयाला एक कॅक्टस घेता, ती कॅक्टस आपण इंडोर मध्ये लावायचा प्रयत्न करतो. पण कॅक्टसला मुळातच आपण हे शिकलेलं विज्ञान का विसरतो? अशा वेळी मला तो मोठा प्रश्न पडतो की आपल्याला माहित आहे की ही सगळी जी कॅक्टस व्हरायटी आहे यांना भयंकर सूर्यप्रकाशाची गरज आहे. हे सगळे सन लव्हिंग आहेत. तर त्यांना आटापिटा करून इंडोर मध्ये मोल्ड करायचा प्रयत्न आपण का करतो? तर हे कॅक्टस वेगळ्या CM पाथवे तो फॉलो करतात. म्हणजे
वनस्पती शास्त्रामध्ये काही झाडं C3 पाचवे फॉलो करतात, काही झाडं C4 पाचवे फॉलो करतात, काही CM पाचवे फॉलो करतात. त्या प्रत्येकाचे त्यांच्या त्याच्या गुणधर्मानुसार ते वेगवेगळे फॉलो करतात. पण याच्यामध्ये पुन्हा तसं की काही पर्टिक्युलर मटेरियल ते शोषून घेतात का, तर हा पुन्हा संशोधनाचा विषय आहे. आणि असे सगळे काही केमिकल आपल्या इंडोर मध्ये. येस येस येस. भरत, एक प्रश्न कोणाचा तरी आज दिसतोय की प्लीज नेम प्लांट फूड्स अँड सप्लिमेंट्स विथ सम नेम्स. ओके, चॅटबॉक्स मध्ये का मला दिसत? चॅट बॉक्स परत मध्ये एकदा सांगता का मला प्लीज प्रश्न? नेम प्लांट फूड्स अँड सप्लिमेंट्स. ओके, हा, प्लांट फूड्स आणि सप्लिमेंट्स मध्ये पण पुन्हा तसंच की जर तुम्हाला केमिकली ग्रो नसतील करायचे झाडं, म्हणजे दोन प्रकारचे सप्लिमेंट येतात, एक ऑर्गॅनिक आणि एक इनऑर्गॅनिक. जर तुम्हाला सगळं ऑर्गॅनिक करायचं असेल, काय म्हणून नैसर्गिक पद्धतीने करायचं असेल, केमिकल फर्टिलायझर द्यायचे नसतील, तर मग त्याच्यामध्ये काही घरातल्या गोष्टी आहेत ज्या वापरून तुम्ही झाडांना सप्लिमेंट देऊ शकता किंवा बूस्टर बनवू शकता. पुन्हा तसंच की व्हॉट्सअप तत्वज्ञानामध्ये आता सध्या तुम्हाला केळा अमृत, त्याच्यानंतर ओनियन पील, त्याचं काय म्हणतं पाणी, कांद्याचं पाणी, डाळ, हा डाळीचं पाणी, हा, त्याच्यानंतर ताक फवारा, असे खूप सारे आहेत. पण पुन्हा हे सगळं करत असताना माझ्या झाडाचा स्वभाव, माझ्या झाडाचा काय म्हणू शकतो, त्याची प्रकृती, जसं आपली प्रकृती असते, कफ वात पित्त प्रकृती असते, आणि त्यानुसार पण डॉक्टर आपल्याला औषध देतात. किंवा जर तुम्ही आयुर्वेदामध्ये बिलीव्ह करत असाल तर आयुर्वेदातले वैद्य सगळ्यात पहिले तुमची नाडी परीक्षा करून तुमची प्रकृती कोणती आहे ते फाइंड आउट करतात आणि त्यानुसार तुम्हाला औषधाच्या मात्रा ठरतात. त्याच पद्धतीने इथे की ह्या सगळ्या जे काय आहेत तर ते ऑर्गॅनिक देताना मग तुम्ही कांद्याच्या सालीचं पाणी देऊ शकता, ते खूप चांगल्या पद्धतीने काम करतं. तर तुम्ही बायो एन्झाईम घरामध्ये बनवू शकता. सगळे भाज्यांच्या साली असतात ते पाण्यामध्ये ठेवून देतात, त्याच्यामध्ये गुळ घालतात आणि मग त्याच्यातला रोजचा गॅस रिलीज करून ते जे बनतं सोल्युशन 3 महिन्यांनी, ते सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचा रिझल्ट देतं. तुम्ही जीवामृत, घनजीवामृत वापरू शकता. तर असे हे काही घरगुती नॅचरल बुस्टर आहेत जे काम करतात. किंवा जर तुम्ही फर्टिलायझर मध्ये जाणार असाल तर शेणखत आहे, गांडूळ खत आहे, बायो कंपोस्ट मिळतं, तर ते अशा बायो कंपोस्ट सुद्धा तुम्ही त्यांना झाडांना देऊ शकता. अगदीच थोड्या प्रमाणात हे सगळं द्यायला लागतं, कारण की आपली कुंडीची साईज खूप लहान असते घरातल्या इंडोर मधल्या. तर त्या पद्धतीने तुम्हाला ते गणित हळूहळू तुम्ही शिकत जाता. तर असे ते देऊ शकता. केमिकल मध्ये जायचं असेल तर पुन्हा केमिकल मध्ये तर अत्यंत मोजून मापून तोलून द्यावं लागतं, कारण की ते एक तर हीट जनरेट करतात आणि जरा जरी मात्रा जास्त झाली तर तुमचा प्लांट दगावण्याची शक्यता असते. त्यामुळे ते केमिकल देताना मॅक्सी ग्रोथ नावाचं एक केमिकल, एक गोळ्या टॅबलेट मिळतात. त्या 5 लिटर पाण्यामध्ये ते एक टॅबलेट टाकली की ते 5 लिटर पाणी तयार होतं. ते तुमच्याकडे जेवढी काही झाडं असतील त्यांना तुम्ही देऊ शकता. अशी वेगवेगळी आहेत. पण मॅक्सी ग्रोथ अगदी इन्स्टंट कुठल्याही नर्सरीमध्ये तुम्हाला उपलब्ध होतं. किंवा जर तुम्ही कुठलं झाड घेतलं नर्सरीतनं, म्हणजे गाडीवाला भैयाकडनं किंवा डोक्यावर झाडं घेऊन, तर तो तुम्हाला झाड देताना त्या नुसतं झाड देणार नाही, तो तुम्हाला काहीतरी पाकिट मध्ये देतं. जसं उदी दिली जाते तर तसं तो काहीतरी तांबड्या रंगाचे, पिवळ्या रंगाचे, पांढऱ्या रंगाचे काहीतरी ग्रॅन्युल्स देतो आणि तो म्हणतो देखो बहनजी, देखो भाईजी, ये आपको हर वीक में या हर 3 दिन के बाद 2-2 दाना उसमें डालना है. तो ये 2-2 दाना म्हणजे काय असतं, तर त्यांनी त्या झाडाला तशी सवय लावलेली असते केमिकल फर्टिलायझरची. आणि त्यामुळे बघा नेहमी काय होतं, तिथे ती झाडं खूप फ्रेश दिसतात, खूप फुलं आलेली असतात. आणि आपल्याकडे आणली की सगळ्यात पहिले काय होतं की त्या झाडांना फुलं येणं बंद होतं, हळूहळू त्याचा फ्रेशनेस कमी होतं आणि मग 2 ते 3 महिन्यांनी ते झाड मरतं. आपल्याला असं वाटतं की आपले ग्रीन थंब नाहीयेत. आपली चूक नसते, ही त्यांची चूक असते, कारण की त्यांनी त्या झाडाला केमिकली जोजवलेलं असतं. रोज ते लोक त्या झाडाला पाणी देताना त्याच्यामध्ये काही पर्टिक्युलर अमाऊंट मध्ये केमिकल म्हणजे युरिया, सुफला, सुजला टाकून ते पाणी देत असतात. त्यामुळे झाडांना इन्स्टंट खतं मिळत असतात, इन्स्टंट एनर्जी मिळत असते. त्यामुळे काहीतरी नवीन प्रोड्यूस करावं हे झाड विसरून जातं. आणि जेव्हा ते तुमच्याकडे आपण आपल्या घरावर आणतो तर आपल्याला काहीच माहिती नसतं. आपण आपलं फक्त इमाने इतबारे सकाळ संध्याकाळ 2 टाइम पाणी देत असतो. त्या पाण्यामध्ये काही न्यूट्रिएंट नसतात आणि मग हळूहळू झाड मरायला लागतं. त्यामुळे झाडं घेताना ऑथेंटिक नर्सरीतनं घेणं फार गरजेचं आहे. आपण अगदीच कोणीतरी गाडीवाला दिसला त्याच्याकडनं झाड घेतलं तर मग तो तुम्हाला ते केमिकल खतं देणार. ती देताना पण ओके, ती देत असाल तर काही प्रॉब्लेम नाही, पण मग ती देताना ती कुंडीच्या पेरीफेरीला दिली पाहिजे. अगदी झाडाच्या मुळाशी देऊन नाही चालत, तर तिथे दिलं तर झाड मरू शकतं. ती कुंडीच्या पेरीफेरीला अगदी 2 दाणे 4 दाणे आठवड्यातनं एकदा अशा पद्धतीने दिली पाहिजे. त्यात पण NPK कंटेंट असतो, नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम. तर नायट्रोजन हा झाडांना ग्रीनरी देतो, झाडांची वाढ करतो, आणि फॉस्फरस आणि पोटॅशियम हा फ्लॉवरिंग आणि फ्रुटिंग
इंड्यूस करतो. आता याच्यामध्ये मी आज बोललो नाही, कारण की फ्लॉवरिंग प्लांट थोडे कठीण आहेत. जर तुमच्याकडे डायरेक्ट सनलाईट येत नसेल तर तुम्हाला फ्लॉवरिंग मिळणार नाही. त्याच्यामुळे भ्रमनिराश होऊ नये म्हणून मी फ्लॉवरिंग या सेक्शन मध्ये गेलोच नाही. मी फक्त फॉलिएज बद्दलच आज बोललो की जी कलरफुल आहेत झाडांची पानं, त्याचा हिरवेपणामध्ये पण वेगवेगळे छटा आहेत, तर अशाच बद्दल मी बोललो. तर तो कलर चांगला खूप बूस्ट होतो आणि खूप चांगला दिसतो. त्यामुळे फुलं येण्यासाठी आपल्याला पी आणि के कंटेंटची गरज लागते झाडांना. तर मग जर तुमच्याकडे सेमी शेड असेल तर त्या ठिकाणी काही झाडं आहेत, काही फ्लॉवरिंग प्लांट आहेत की जे सेमी शेड मध्ये येतात, किंवा पीस लिली वगैरे आहे. तर पीस लिली ही जनरली तुम्हाला शेड मध्ये पण खूप चांगली फुलं देते. तर मग त्याला तो पी आणि के कंटेंट थोडासा द्यावा लागतो. हे सप्लिमेंट बद्दल आहे. भरत, 2-3 मिनिटं शिल्लक आहेत. एक प्रश्न मला वाटतं रेखा शहा यांना विचारायचा आहे. त्यांनी चॅट मध्ये पाठवलाय, तो पण मला नीटसा कळत नाही. रेखा शहा, तुम्ही स्वतःच विचाराल का प्रश्न? ते ब्रॉड लीव्स यांचं तुम्ही सांगितलं, त्याला पाणी किती लागतं? माझ्याकडे आहे पण त्याला ना कॉर्नरला सगळं येलो येलो होतोय, तर पाणी जास्त होतोय का? पाणी जास्त होतंय, शिवाय त्याला मॅग्नेशियमची कमतरता. झाडांच्या कॉर्नर पासून जर झाडं पानं येल्लो पडायला लागली तर झाडाला मॅग्नेशियम कमी पडतं. मॅग्नेशियम देण्यासाठी काय करा, तुम्ही केळी आणत असाल घरी, केळी खाल्ली की केळीची साल आपण फेकून देतो, ती न फेकता केळीची सालीचे तुकडे करा, ती वाळवा, त्याची पावडर करा आणि ती त्या सगळ्या झाडांमध्ये टाका. बेस्ट मॅग्नेशियमचा सोर्स आहे. किंवा केळीची साल अशीच्या अशी जरी कुंडीत टाकली तरी चालेल, पण तुम्ही अशीच्या अशी कुंडीत टाकली तर ती हळूहळू सडायला लागते, त्याचा वास येतो, चिलट येऊ शकतात. म्हणून ती व्यवस्थित वाळवा, त्याची पावडर करा आणि ती पावडर झाडांना द्या. बेस्ट सोर्स आहे मॅग्नेशियम. हॅलो, माझा एक प्रश्न आहे दातार सर, विचारू का? हो, बोला चित्रताई. हा, ते शेराचं झाड असतं घरामध्ये, डास होतात का त्याच्यासाठी, ते उपयोगी आहे का? शेर म्हणजे शेरणी म्हणतात का? हा हा हा, ते तसंच. पण आणि डास होऊ नये म्हणून काय होतं? डास या विषयावर आलात. अगदी 2 मिनिटं उरलेत, पण पटकन मी या विषयाला देखील स्पर्श करतो. काही झाडं मॉस्किटो रिपेलंट प्लांट म्हणतो. आपल्याकडे बघा, पूर्वी काय अजून पण प्रथा आहे की प्रत्येक घराच्या समोर तुळस पाहिजे. तुम्ही जर थोडं नीट ऑब्झर्वेशन केलं तर तुळस ही, बाकीचे त्याच्यामध्ये गुणधर्म आहेतच, पण तुळस ही खूप चांगली मॉस्किटो रिपेलंट प्लांट आहे. तुमचा गवती चहा खूप चांगला मॉस्किटो रिपेलंट प्लांट आहे. तुम्ही पचोली लावली तर मॉस्किटो रिपेलंट प्लांट आहे. तुम्ही पुदिना लावला तर मॉस्किटो रिपेलंट प्लांट आहे. तुम्ही अजून काय, ओवा, पान ओवा जो आहे तो मॉस्किटो रिपेलंट प्लांट आहे. तुमची मघई वेल जर लावली तर ही मॉस्किटो रिपेलंट प्लांट आहे. तर ही जर तुम्ही कुंडींमध्ये आणि गॅलरीमध्ये लावली तर मॉस्किटो येत नाही, कारण की यांना एक डार्क फ्रॅग्रन्स, एक ओडर आहे, विशिष्ट गंध आहे या झाडांना. तर हे काय करतात, मच्छरांना दूर पळवतात किंवा ते त्यांच्याकडे अट्रॅक्ट करतात, जेणेकरून घरातनं मच्छर जातात. शेरणीचं झाड जनरली मला नाही वाटत की इंडोर मध्ये लावतात, कारण की त्याला देखील चांगला सनलाईटची गरज लागली, ग्लोव्ह वापरले, मास्क वापरले तर त्याचा जो चिक असतो तो उडणार नाही आणि आपल्याला टेन्शन येणार नाही. आणि या सगळ्यामध्ये एक सांगायचं राहिलं की प्रूनिंग करणं फार गरजेचं आहे. जर तुम्ही झाड आणता तेव्हा ते वाढायला लागतं आणि मग त्याला कटिंग करायचं आपल्या जीवावर येतं, पण आपण जर कटिंग केलं नाही तर ते मेंटेन राहणार नाही, ते कसंही वाढत राहील आणि मग एक दिवशी तुमच्या झाडाला पोषण मूल्य कमी पडायला लागते आणि मग त्याचं सगळंच गडबड होऊन जाईल. म्हणून त्या ठिकाणी थोडी दयामाया कमी करून आपण ती झाडं कट केली पाहिजेत, त्यांना मेंटेन केलं पाहिजे, त्याला व्यवस्थित शेप दिला पाहिजे, जेणेकरून आपली झाडं सगळी व्यवस्थित राहतील. मला ते वाटतं खूप बोललेलो आहे. आपल्या सगळ्यांना गार्डनिंगसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि इंडोर प्लांट्स विषयी काही समस्या असतील तर तुम्ही दातार सरांकडे पाठवा, ते माझ्याकडे पाठवतो. तर आपण परत जॉईन होतोय का दातार सर? नाही, दिस इज इट. आपली वेळ संपली, पण व्हॉट्सअपवर प्रश्न कृपया पाठवा. ओके, थँक्यू. आपली वेळ संपली. भरत, सर्वांतर्फे तुमचे आभार, धन्यवाद. तुमचेही आभार, धन्यवाद.